शुभप्रभात विद्यार्थी मित्रांनो. मी मिसेस सिमरन शेख, आपली मराठी विषयाची टीचर केटॅक शाळेमधून आपले स्वागत करत आहे. मुलांनो, आजच्या तासाला आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 18, कविता क्रमांक 6 टप टप पडती या कवितेचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग या कवितेचा आपण थोडक्यात परिचय करून घेऊया. कविता क्रमांक 6 टप टप पडती या कवितेचे लेखक आहेत मंगेश पाडगावकर. आता आपण या कवितेचे जे कवी आहेत मंगेश पाडगावकर यांची थोडक्यात माहिती पाहूया. कवी मंगेश पाडगावकर यांचा थोडक्यात परिचय म्हणजे त्यांचा जन्म 1929 साली इरगुळा येथे झाला आणि त्यांचा मृत्यू 30 डिसेंबर 2015 मुंबई येथे झाला. ते साहित्यामध्ये गाजलेले कविता संग्रह लिहिणारे एक कवी होते. त्यांनी धारानृत्य, जिप्सी, छोरी, सलाम हे त्यांचे गाजलेले कविता संग्रह आहेत आणि त्यांना महाराष्ट्राने महाराष्ट्रभूषण हा पुरस्कार 2008 साली प्रदान केला होता. जीवन साधना गौरव पुरस्कार 2013 रोजी त्यांना मिळाला होता. त्यानंतर महाराष्ट्र साहित्य पुरस्कार 2013 साली त्यांना 20 एप्रिल 1913 रोजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला होता. मंगेश पाडगावकर हे खूप छान कविता संग्रह लिहित असे. आता त्यांनी त्यांच्या या टपटप पडती अंगावरती या कवितेमध्ये काय सांगितले आहे याचा थोडक्यात परिचय करून आपण आपल्या कवितेला सुरुवात करूया. या कवितेची मध्यवर्ती कल्पना आपण पाहूया. या कवितेमध्ये मोकळ्या कुरणावरती असणाऱ्या प्राजक्ताच्या झाडाची पडणारी फुले, प्राजक्ता म्हणजे एक झाड आहे, प्राजक्ताचं फुलाचं ते काय आहे, झाड आहे आणि त्याची फुले कशी गवतावरती आणि मुलांच्या अंगावरती पडतात, त्यांचे सौंदर्य अनुभवणारे मुलांचे मनातील आनंद प्रस्तुत गीत या कवितेतून कवी मंगेश पाडगावकर यांनी व्यक्त केलेले आहे. म्हणजे जेव्हा मुले बाहेर अंगणामध्ये खेळत असताना त्या अंगणामध्ये प्राजक्ताच्या फुलाचे एक झाड आहे आणि त्या झाडाची फुले जेव्हा जोराचा वारा येतो त्या वाऱ्याच्या झोकाबरोबर ती फुले मुलांच्या अंगावरती पडतात. फुले अंगावरती पडल्यावरती मुले खुशीने आणि आनंदाने नाचत कशी गाणे गातात त्याचं थोडक्यात वर्णन कवी मंगेश पाडगावकर यांनी या कवितेमध्ये केलेले आहे. चला तर मग आपण आता आपल्या कवितेला सुरुवात करूया. कविता क्रमांक 6 टपटप पडती या कवितेची पहिली पंक्ती आपण आता पाहणार आहोत. टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले, भिरभिर भिरभिर त्या तालावर गाणे आमुचे जुळे. म्हणजे ते कवी असे सांगत आहेत की दोन मुले बाहेर अंगणामध्ये खेळत आहेत आणि त्या अंगणामध्ये कशाचे झाड आहे, प्राजक्ताच्या फुलाचे झाड आहे आणि त्या झाडाची जी फुले आहेत ती जोराचा वारा येतो आणि जोराचा वारा आल्यावरती त्या झाडाची फुले मुलांच्या अंगावरती टपटप अशी आवाज करून पडतात आणि त्यानंतर त्या टपटप पडणाऱ्या फुलांचा आवाज आणि जोराच्या वाऱ्याचा आवाज या सर्व तालांवरती मुलांचे काय ते गाणे जुळून येते.
त्या सर्व तालावर ती मुले आनंदाने नाचून आपले गाणे गात आहेत. म्हणजे टपटप अंगावरती जेव्हा प्राजक्ताची फुले पडतात त्याचा आवाज कसा येतो? टपटप येतो. आणि त्या टपटप पडणाऱ्या फुलांबरोबर मुले भिरभिर असे गाणे गातात. त्या वाऱ्याचा आवाज, फुलांचा टपटप पडणारा आवाज सगळं जुळून येऊन ते काय करत आहेत? आपले गाणे गात आहेत. कवितेची पुढची ओळ. कुरणावरती झाडाखाली ऊन सावली विणते जाळी, येतो वारा पहा भरारा गवत खुशीने डुले. म्हणजे इथं कवी म्हणत आहेत की कुरणावरती झाडाखाली ऊन सावली विणते जाळी, येतो वारा पहा भरारा गवत खुशीने डुले. म्हणजे कुरणावरती म्हणजे गवतावरती जे चराऊ गवत असते, जिथे गाई वासरे चरण्यासाठी जातात, अशा गवतावरती झाडाची जी सावली पडते त्या सावलीमध्ये काय होते? गवत आपली जाळी विणते. म्हणजे जेव्हा जोराचा वारा आला की झाड हलते आणि ते झाडाची सावली खाली गवतावरती पडते. जेव्हा झाड हलते तेव्हा आपोआप त्याची जे ऊन पडतं ते उन्हामधून कधी सावली तर कधी ऊन, कधी सावली तर कधी ऊन, अशा प्रकारे गवत काय करत आहे? आपले जाळे विणत आहे असं कवीला वाटत आहे. आणि तेव्हाच जेव्हा जोराचा वारा येतो, येतो वारा पहा भरारा, भरारा म्हणजे जोराचा वारा येतो आणि त्या वाऱ्याबरोबर गवत काय होते? खुशीने डोलते. म्हणजे वाऱ्याबरोबर ते हलते. जे खाली गवत आहे त्याला काय म्हणलं आहे? कुरणावरती. म्हणजे जे गाई वासरे चरण्यासाठी जे गवत असतं त्या गवतावरती झाडाच्या खाली काय पडते? कधी ऊन कधी सावली. आणि ते ऊन सावली कवीला असं वाटत आहे की आपले जाळे विणत आहे. आणि तेव्हा जेव्हा जोराचा वारा येतो, भरभर आवाज करत असा जोराचा वारा येतो, त्या वाऱ्याबरोबर गवत डोलू लागते. ते कशामुळे डोलते? तर खुशीने डोलते असं कवीला इथे वाटत आहे. कवीची पुढची ओळ. दूर दूर हे सूर वाहाती उन्हात पिवळ्या पहा नहाती, हसते धरती फांदीवरती हा जो पाळा झुले. म्हणजे इथे कवी मंगेश पाडगावकर काय सांगत आहेत की आम्ही जेव्हा गाणे गातो तेव्हा ते आमचं उन्हामध्ये नहाते आणि हसते धरती फांदीवरती हा झोपाळा झुले. म्हणजे मूल काय करत आहे? तिथे झोपाळा खेळत आहे. आणि दूर दूर आमचे सूर वाहते. जेव्हा जोराचा वारा येतो त्या वाऱ्याच्या बरोबर आमचे गाणे आहे ते काय होते? दूर दूर वाहत जाते. आणि ते पिवळ्या उन्हामध्ये काय होते? नहाते. नहाते म्हणजे काय होते? ते जेव्हा वाहत वाहत जाते तेव्हा असं वाटतं की ते पिवळ्या उन्हाचा काय घेत आहे? आनंद घेत आहे. कारण दुपारची वेळ आहे आणि सूर्याची किरणेसुद्धा छान अंगावरती पडत आहेत. तेव्हा जी मुले गाणे गात आहेत ते जोराचा वारा आल्याबरोबर त्या वाऱ्याबरोबर वाहत वाहत दूर दूर जातात. आणि जेव्हा ते दूर गेल्यावरती त्यांना वरून सूर्याची किरणे, उन्हाचे पिवळ्या उन्हात ते काय होतात? नहातात. आणि ह्या सर्व प्रकारामध्ये खाली धरती काय होते? हसते. कारण जोराचा वारा येत आहे. झाड आपले ऊन सावलीचे काय करत आहे? जाळे विणत आहे. त्यानंतर प्राजक्ताची फुले जोरजोरात मुलांच्या अंगावरती पडत आहेत, धरतीवर पडत आहे. हा सगळा जो प्रकार चालला आहे त्यामुळे धरती काय होत आहे? हसत आहे. आणि मुले झाडाच्या फांदीवरती झोपाळा खेळत आहे. झाडाच्या फांदीला काय केलेलं आहे? त्यांनी झोका बांधलेला आहे आणि त्या झोक्यावरती मुले खेळत आहेत. म्हणजे कवी म्हणतात तिथे की दूर दूर हे सूर वाहती. आम्ही जे गाणं गातो आहे ते दूर दूर लांब हवेच्या
बरोबर ते वाहत जात आहेत आणि पिवळ्या उन्हामध्ये नाहत आहेत. त्या सगळ्या प्रकारामध्ये धरती काय होते? हसते आणि मुले फांदीवरती झोपाळा खेळतात. गाणे आमुचे जुळजुळ वारा, गाणे आमुचे लुकलुक तारा, पाऊस वारा मोर पिसारा, या गाण्यातून फुले. म्हणजे मुले इथं म्हणत आहेत की आमचे गाणे जुळजुळ वाहणाऱ्या वाऱ्यासारखे आहे आणि आमचे गाणे लुकलुकणाऱ्या तारेसारखे आहेत. जे आकाशामध्ये रात्रीच्या वेळेस तारे येतात त्या ताऱ्यांसारखे आमचे गाणे आहे. गाणे आमचे पाऊस वारा ह्या प्रकारे सुद्धा आहेत आणि ह्या सगळ्या प्रकारामध्ये मोर आपला पिसारा फुलवून गाण्यातून फुलत आहे. म्हणजे कवी मंगेश पाडगावकर यांना ते सांगायचे आहे की जी मुले गाणे गात आहेत त्यांची गाणे जे जुळजुळ वाहणाऱ्या वाऱ्यासारखे आहे. त्यांचे गाणे आकाशामध्ये रात्रीच्या वेळेस जे तारा लुकलुकतो त्या ताऱ्यासारखे आहे. म्हणजे खूप सुंदर असे हा सगळा प्रकार आहे. मुलांचे गाणे पाऊस वारा तारा ह्या सगळ्या प्रकारामध्ये त्यांचे गाणे येते. त्यानंतर ह्यांचे गाणे ऐकून जेव्हा पाऊस येतो त्या पावसामध्ये मोर आपला पिसारा फुलवून काय करत आहे? नाचत आहे. मोरसुद्धा काय करत आहे? त्याचा आनंद घेत आहे. असं कवी मंगेश पाडगावकर ते सांगत आहेत. फुलासारखे सर्व फुलारे, सुरात मिसळून सूर चलारे, गाणे गाती तेच शहाणे, बाकी सारे खुळे. म्हणजे मंगेश पाडगावकर इथं सांगत आहेत की फुलासारखे सर्व फुलत राहा. म्हणजे जसे फूल फुलतात तसं सगळे काय करत राहा? फुलत राहा, आनंद घेत राहा आणि सर्वांच्या सुरामध्ये मिसळून सूर गाणे गात चला. सगळ्यांच्या बरोबर गाणे गात गात चला. जे गाणे गात आहेत तेच शहाणे आहेत, कारण त्यांना निसर्गाचा आनंद घेता येतो. सगळ्यांच्या आनंदामध्ये मिसळून चालता येते. जे गाणे गात नाहीत ते सगळे खुळे आहेत. खुळे म्हणजे वेडे. कारण कवी सांगत आहे तिथे की लहान मुले कसे असतात? फुलांसारखे असतात. ते आपल्या सुखदुःखामध्ये सगळे सुखदुःख विसरून फुलासारखे फुलत आनंदात हसत खेळत नाचत राहतात. तसेच कवी मंगेश पाडगावकर येथे सांगत आहेत की फुलासारखे फुलत राहा, सर्वांना आनंद देत राहा आणि सर्वांच्या सुरात मिसळून सूर गाणे गात चला. जे सर्वांच्या बरोबर गाणे गातात तोच खरा शहाणा आहे आणि जे गाणे गात नाहीत तो कसा आहे? खुळा म्हणजे वेडा आहे. मुलांनो, इथं आपली कविता पूर्ण होत आहे. मी कवितेचे पुन्हा एकदा वाचन करते. टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले, भिरभिर त्या तालावर गाणे आमुचे जुळे. कुरणावरती झाडाखाली ऊन सावली विणते जाळी, येतो वारा पहा भरारा गवत खुशीने डुले. दूर दूर हे सूर वाहती उन्हात पिवळ्या पहा नहाती, हसते धरती फांदीवरती हा झोपाळा झुले. गाणे आमुचे जुळजुळ वारा, गाणे आमुचे लुकलुक तारा, पाऊस वारा मोर पिसारा, या गाण्यातून फुले. फुलांसारखे सर्व फुलारे, सुरात मिसळून सूर चलारे, गाणे गाती तेच शहाणे, बाकी सारे खुळे. टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले, भिरभिर त्या तालावर गाणे आमुचे जुळे. कुरणावरती झाडाखाली ऊन सावली विणते जाळी, येतो वारा पहा भरारा गवत खुशीने डुले. दूर दूर हे सूर वाहती उन्हात पिवळ्या पहा नहाती, हसते धरती फांदीवरती हा झोपाळा झुले. गाणे आमुचे जुळजुळ वारा, गाणे आमुचे लुकलुक तारा, पाऊस वारा मोर पिसारा, या गाण्यातून फुले. फुलांसारखे सर्व फुलारे, सुरात मिसळून सूर चलारे, गाणे गाती तेच शहाणे, बाकी सारे
खुळे. म्हणजे मुलांना तुम्हाला समजलं इथं मंगेश पाडगावकरांना काय म्हणायचं आहे. मंगेश पाडगावकर असे सांगत आहेत की मुलांनो, फुलांसारखे फुलेत राहा, गाणे गात राहा, आनंदी जीवन जगत राहा आणि निसर्गाचा आनंद घेत जा. जसे मुले इथे आपल्या अंगावरती प्राजक्ताची फुले घेऊन हवेमध्ये गाणे गात झाडाच्या ऊन सावलीमध्ये नाचत पागडत आनंदी असं जीवन जगत आहेत, फुलासारखे फुलत राहत आहेत, गाणे गात आहेत, असं जीवन जगत आहेत. तुम्ही सुद्धा काय करा, असे जीवन जगा, आनंदी राहा. असं कोण सांगत आहे इथे? मंगेश पाडगावकर सांगत आहेत. मुलांनो, आपली कविता इथं पूर्ण होत आहे. तुम्ही कवितेचे गायन करा, कविता पाठ करा आणि त्यावरील प्रश्नोत्तर आपल्या वहीमध्ये लिहा. जर कवितेबद्दल तुम्हाला काही शंका असतील तर त्या तुम्ही मला विचारा. आता आपण आपल्या कवितेखाली जो स्वाध्याय आहे त्याचं थोडक्यात वाचन करूया. पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 19 यावरती आपला काय आहे, स्वाध्याय आहे. त्यामध्ये प्रश्न पहिला आहे, खालील प्रश्नांची 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. मुलांनो, या प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला लिहून दिलेली आहेत. तरी आपण पुन्हा या प्रश्नांचं थोडक्यात काय करूया, वाचन करूया. प्रश्न पहिला, कवितेतील मुलांचे गाणे कधी जुळून येते? या प्रश्नाचं उत्तर काय आहे मुलांनो? जेव्हा मुलांच्या अंगावरती प्राजक्ताची फुले पडल्यावरती मुलांचे गाणे काय येते, जुळून येते. हे या प्रश्नाचे उत्तर आहे. आता प्रश्न क्रमांक 2, गवत खुशीने का डुलते? या प्रश्नाचं उत्तर येतं का कोणाला? काय आहे या प्रश्नाचं उत्तर? या प्रश्नाचं उत्तर आहे, वारा भरभर येतो, त्या भरभरणाऱ्या वाऱ्यामुळे गवत काय होत आहे, खुशीने डोलत आहे. आता प्रश्न क्रमांक 3, मुलांच्या गाण्यातून काय काय फुलते? तर उत्तर आहे, मुलांच्या गाण्यातून पाऊस, वारा, मोर पिसारा हे सर्व फुलते. प्रश्न क्रमांक 4, कवितेत खुळे कोणाला म्हटले आहे? कोणाला म्हटले आहे मुलांनो कवितेमध्ये खुळे? शेवटची ओळ आहे बघा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे, जो मुलांचे गाणे ऐकत नाही त्यांना कवितेमध्ये काय म्हटले आहे, खुळे म्हटले आहे. आता प्रश्न क्रमांक 2 पाहूया. काय आहे प्रश्न क्रमांक 2? तर कवितेच्या ओळी पूर्ण करायच्या आहेत. या प्रश्नाचं उत्तर सुद्धा मी तुम्हाला पाठवलेले आहे. तर प्रश्न क्रमांक 2, कवितेच्या ओळी पूर्ण करा. म्हणजे तुम्हाला कवितेचा ओळीचा आधी ओळ दिलेली असती ती पूर्ण करायची असते. तर नंबर 1 काय आहे, पूर्णावरती. तर त्याची पुढचं ओळ जे आहे आपल्याला पूर्ण करायचे आहे. तर पूर्णावरती त्याचं उत्तर आहे, झाडाखाली ऊन सावली विणते जाळी. नंबर 2, हसते धरती. त्याच्या पुढची ओळ काय आहे, हसते धरती फांदीवरती हा झोपाळा झुले. नंबर 3, पाऊस वारा मोर पिसारा या गाण्यातून फुले. या प्रश्नांची काय आहेत, उत्तरे आहेत. आता प्रश्न क्रमांक 3 पाहूया. प्रश्न क्रमांक 3 काय आहे, तर हे शब्दांशी खेळ खेळले गेलेले आहेत. जसे गट क्रमांक 1, गट क्रमांक 2, हसरी काय आहे इथं, तर धरती. जुळजुळ वारा, फांदीवरती काय आहे, झोपाळा आहे. आणि लुकलुकणारा काय आहे, तारा आहे. म्हणजे इथं एक शब्दांचा खेळ दिलेला आहे. अ गटामध्ये तुम्हाला काही शब्द दिलेले आहेत, त्याचा जोडा कुठं लावायचा आहेत, ब गटामध्ये लावायच्या आहेत. त्यामधील दुसरा प्रश्न काय आहे, तर खालील शब्दात लपलेले शब्द लिहा. म्हणजे तुम्हाला एक शब्द लिहिलेला आहे, त्यानुसार तुम्ही काय करायचे आहेत, अजून काही शब्द तयार करायचे आहेत. जसं एक तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे, मोर पिसारा. तर मोर पिसारा या शब्दापासून तुम्हाला अनेक शब्द तयार करायचे आहेत. तर इथं उत्तरमध्ये दिलेलं आहे, मोर, पिसारा, पिसा, सार आणि सारा. ही एवढे शब्द काय झालेत, तयार झालेत. त्यानंतर खाली तुम्हाला 3 शब्द दिलेले आहेत. कोणते आहेत ते, कुरणावरती, झाडाखाली आणि ऊन सावली.
यापासून तुम्हाला काय करायचं आहे तर शब्द तयार करायचे आहेत. मी उत्तर तुम्हाला दिलेले आहे. काय आहे उत्तर? कुर्णावरती वरती, तीर, वर, रती एवढे शब्द मी तयार केलेले आहेत. त्यानंतर नंबर 2 काय आहे? झाडाखाली. तर झाडाखाली या शब्दापासून कोणते शब्द तयार होतात? खाली, झाली, खाडा. बरोबर आहे की नाही? त्यानंतर ऊन सावली या शब्दापासून तयार होणारे शब्द ऊन, सावली, साली, वसा, नऊ एवढे शब्द मी तयार केलेले आहेत. तर त्यामधीलच प्रश्न क्रमांक ई, खाली दिलेल्या पिवळ्या चौकोनातील शब्दांना हिरव्या चौकोनात दिलेले शब्द विरुद्ध अर्थचे शब्द तयार लिहा. म्हणजे तुम्हाला 2 चौकोन दिलेले आहेत. एक पिवळ्या रंगाचा आहे आणि एक हिरव्या रंगाचा आहे. आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा असे 2 चौकोन तुम्हाला दिलेले आहेत. तर त्याच्या काय करायच्या आहेत? विरुद्ध अर्थाच्या जोड्या तयार करायच्या आहेत. जसे तुम्हाला एक उदाहरण दिलेले आहे. बरे, बरे म्हणजे चांगले. त्याच्या विरुद्धार्थी शब्द कोणता येणार आहे? तर वाईट, वाईट म्हणजे खराब. तसेच हिरव्या चौकटीमध्ये तुम्हाला काही शब्द दिलेले आहेत. त्याच्या जोड्या पिवळ्या चौकटीतील शब्दांशी लावायच्या आहेत. अशुभ, अशुभच्या विरुद्धार्थी शब्द काय येणार आहे? शुभ. लहान, लहानचा विरुद्धार्थी शब्द येणार आहे मोठे. वाईट, वाईटचा विरुद्धार्थी शब्द येणार आहे बरे. तोटा, तोटा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द येणार आहे नफा. दुःख, दुःखचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? तर आनंद. बाहेर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे आत. उतार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे चढ. अपयश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे यश. म्हणजे काही विरुद्धार्थी शब्द दिलेले आहेत, त्यांच्या काय करायच्या आहे? जोड्या लावायच्या आहेत. मुलांना इथं आपला स्वाध्याय पूर्ण होत आहे. आपली कविता पूर्ण झाली, स्वाध्यायसुद्धा पूर्ण झाला. तर तुम्ही कवितेचे गायन करा, कविता पाठ करा आणि दिलेली प्रश्नोत्तरे तुमच्या वहीमध्ये लिहा. धन्यवाद. मुलांनो, या कवितेला आपण चालीमध्ये सुद्धा ऐकूया. मी तुम्हाला ही कविता चालीप्रमाणे सुद्धा पाठवत आहे. तर ही कविता तुम्ही ऐका आणि पाठ करा.